सकल बंजारा समाजाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा। नमस्कार नांदेडकर, नांदेड न्यूज वरती पाहूया सविस्तर वृत्त। हदगाव तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाची सुरुवात झाली होती। नवीन बस स्टँड मार्गे तहसीलमध्ये या मोर्चा आला होता। मोर्चामध्ये बंजारा वेशभूषेमध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। या मोर्चाला बंजारा समाजाचे हजारो नागरिक उपस्थित होते। शेजारील राज्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासीमध्ये सहभागी असताना आम्हाला ओबीसी मध्ये का, असाही प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे। बंजारा समाजाला तात्काळ एसटी मध्ये आरक्षण द्या, अन्यथा आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू, असे मोर्चाकऱ्यांनी वक्तव्य केले आहे। तसं पाहिलं तर ही मागणी काय आमची नवीन नाही आहे। जवळपास 1962 पासून आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत आलो आहे। या मागणीसाठी मोठे मोठे आंदोलन झाले आहेत। 2013 मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोरबांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते। परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, त्यामुळे हे आमचे आजपर्यंत जे एसटी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करून घ्यावं ही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीसाठी एकत्र येत आहे। आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला, आयुक्तालयात, प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आणि आपल्या माध्यमातून मला एसटी बांधवांना सांगायचं आहे की बांधव, आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे। आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एसटी प्रवर्गाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये अ ब क ड यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्या नुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं। तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही, फक्त आम्हाला त्या सुविधा मिळावं अशा या प्रकारची आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून, तहसीलदारकडून यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी। अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहोत, यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्वस्वी जबाबदारी इथलं शासन प्रशासन राहील।